पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. मोहोळ नगरीतील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. महाराष्ट्रभरात आपल्या संवाद बैठका घ्यायचं ठरलं होतं, पण या मोहोळकरांनी रेवकडच करून टाकलं सगळं. ठरली संवाद बैठक आणि रूपांतर झालं विराट जाहीर सभेत. वा, महाराष्ट्रानं या मोहोळ आणि मोहोळ परिसरात त्या बांधवांचा आदर्श घ्यावा असं काम तुम्ही आज केलंय माय बापावर. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्याप्रमाणे माझा मोहोळ तालुका काही कमी नाही हे तुम्ही आज सिद्ध करून दिलं. संघर्ष काय असतो, न्यायासाठीच कसं एकत्र यायचं हे महाराष्ट्राला पुन्हा एकदा या मोहोळने दाखवून दिलं. आणि महाराष्ट्रात तुमचा आदर्श घेऊन उद्यापासून विराट सभा राज्यात सुरू होणार. कारण हा न्याय स्वतःच्या लेकरासाठी, हा संघर्ष घराघरातल्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. अरे त्यांना नका त्रास देऊ. हे किती विराट ताकदीनं जमलेत ना हे तुम्हाला दाखवणार आहेत ते राज्याला. बसा खाली, बसा बाया, खाली बसा, खाली बसा. या राज्यात काय अडचण आहे का? मग शांत बसा थोडा वेळ. आता एवढं ऊन आपण डोक्यावर आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून घेतोय, आणि ऊन या सरकारनं आणलंय 75 वर्षात आपल्या डोक्यावर. आता याचं रूपांतर लेकराच्या डोक्यावर सावली द्यायची आपलं, आणि याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. उन्हात अनात बसायला आपल्याला काही काम नाहीत म्हणून नाही आलो आपण इथे. आपल्या लेकरावरचा अन्याय आपल्याला आता सहन होत नाही. किती दिवस अन्याय सहन करायचा आणि लेकराला कधीतरी सावलीत बसवायचं म्हणून हा आरक्षणाचा संघर्ष. काय यार तुमचा 4-5 जणांचा व्हा खाली. बसल्याची बसले गप बसनात बोळबोळ उग घेणं गेलं. इथं आमचा जीव चालला आरक्षणासाठी, नियंत्रण चालला बडबडीसाठी. आता व्यासपीठावर बसलेला असतो खाली असो कोणी बोलायच नाही, तर मी व्यासपीठात खाली जात असतो. इथं जातीचं मरण पार नरड्या लिहून टेकलंय. इथं सगळं सरकार मराठ्यांच्या विरोधात गेलंय. आपण आमदार मंत्री केलेले लोक सुद्धा आपल्या विरोधात चालले. आपल्या बापजाद्यानं आयुष्यभर यांना मोठं केलं आणि यांचे पोरं परदेशात शिकायला गेले. आपल्या लेकराला ऊस तोडायला जायची वेळ आली. हा संघर्ष साधा सुद्धा नाहीये. या माझ्या गोरगरीब लेकरांना मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून सलाईन तोडून बाहेर पडलोय मायबापा. काहीतरी जाणीव ठेवा. कुठंतरी प्रत्येकच विनोदावर न्यायची गोष्ट नाहीये. मला एवढं 100 मीटर चालायचं म्हणलं तरी माझे पाय ताठायला लागलेत आता. कारण मला शरीर माझं साथ द्याय नाही आता, तरी मी रस्त्यावरती झुंजायला बाहेर पडलो. कुटुंब बाजूला सावरून समाजाला कुटुंब मानलंय आणि मायबाप मानलंय. मी या सरकारला फिरकारला देत नाही, मरायला सुद्धा मागं हटणार नाही. मला एक मोहोळमध्ये एक प्रश्न विचारायचा. आपली मागणी ओबीसीतून आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, आणि सरकार म्हणतंय, देवेंद्र फडणवीस कालपासून म्हणतायत 10% जे आम्ही आरक्षण दिलंय यामुळं मराठा समाज समाधानी येईल, खुशी. मोहोळचा आवाज मुंबईत गेला पाहिजे, मुंबईत. आणि कशाचं रे?
कोण म्हणतं की मराठा समाधानी? तुझ्या शेजारी 4 आमदार आजूबाजूला तुझ्या डोक्यावरती गुलाल टाकायला लागले, तू त्यांच्या टाकायला लागला म्हणून मराठा समाज खुश समजतोस की काय? माझा मराठा समाज खुश नाही. आम्हाला पाहिजे ओबीसीतून आरक्षण, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी, त्याशिवाय सुट्टी नाही, त्याशिवाय सुट्टी नाही. मोहोळने दुसरी कमाल केली, ती पण बघ म्हणा लगेच. नजरपुरा नाहीत केला लोक आहेत बा, इकडे येऊन बघ. ते म्हणतो त्याच्या मागं लोक न राहिले, माया मागं न राहिले. मी का निवडणुकीला भरायलो का? तो आहे मी गोरगरिबांच्या लेकरासाठी जीवाची बाजी लावून लढायला लागलो. मी काय वाईट करायला लागलो? या मराठ्यांचे लेकर आता मोठे झाले पाहिजेत, राज्यापासून केंद्रापर्यंत क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतचे अधिकारी झाले पाहिजेत, IPS IAS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत. यासाठी मी संघर्ष करतो. माझ्यापासून मराठा समाज लांब जाण्याचं कारण काय? तू सांगतो म्हणून. तूच बघ आता तुझं दुरण कुठं टेकत आहे. मी 2च दिवस झालो बाहेर पडलोय. 6चा कार्यक्रम नांदेडचा आहे, 7चा. मला नाही वाटत 2 दिवस मी त्या कार्यक्रमाला जाईन म्हणून. गाव तिथं मराठा पेटून उठलाय आणि तुम्ही चाळाण्या सुरू केल्यात. पोरावर केसेस करायचे. तुमच्याकडे ऐक सुरू? हा, आमच्याकडे सुरू झालं. आपण चलो मुंबईच्या बोर्ड नाही लावले का? चलो मुंबईचे बोर्ड लावले पहिले, ते काढून टाकायला चालू केले. त्याच्यावर काय लिहिलेलं हो इतकं वाईट? त्याच्यावर असं लिहिलंय का एकामेकाला कापाकापी करण्यात यावी? त्याच्यावर असं लिहिलंय का या ठिकाणी दहशतवादी केंद्र आहे, तिथे गोळ्या न्यायला यावा? त्याच्यावर काय लिहिलंय का एकामेकाच्या टांगड्या मोडण्यात याव्यात दगड घालून? मग बोर्ड काढायला झालंय काय तुम्हाला? आचारसंहिता लागली का? अरे मग अडचण काय? मराठ्यांच्या बोर्डाची एवढी दहशत, आणि तुम्हाला माझा फोटो महाराष्ट्रात दिसू द्यायचा नाही. असा पण जर असला तर माझा फोटो माझ्या मराठा मायबापाच्या मनात आहे, आणि माझ्या मायबाप मराठ्यांचा फोटो सुद्धा माझ्या पण हृदयात आहे. मराठा समाज माझ्यासाठी जीव की प्राण आहे. आणि तुम्ही फोटो काढून काय होणार? आता बोर्ड काढायला चालू केले. मी विचारलं ते का पोलीस बांधवाच्या अधिकाऱ्याला, पोलिसांना दोष देऊ नका, त्यांचा काही दोष नाही, हे वरच नीट बसा नाही. त्याचा तांगा पलटी करतो मी, टेन्शन ना घेऊ. येवल्याचा कसा तांगा पलटी केलता येवल्याचा, आता नागपूरचा नंबर आहे. आपल्याकडे कोणी आडवा येऊन दे, कोणी पण मराठा आरक्षणाच्या विरोधात, मग ते नागपूर असन, नाही तर ते येवला असन, नाही ते बारामती असन, नाही तिकडे फारामती असन, ते कोणी असो, आपल्यापाशी एकच पक्ष आहे मराठा. आपण कोणत्या नेत्याला फित्याला मोजित नाही. माझ्यासाठी माझं दैवत ही माझी मायबाप जनता आहे. हिच्यावर अन्याय केला की सोडणार नाही. तो पक्ष कोणचा असो, नेता कोणचा असो, ते ठाण्याचा असो नाही तर कोंकाडचा असो. बोर्ड काढायला चालू केले. मी एका पोलीस बांधवांना फोन करून विचारलं, थोडा वेळ आहे ना, कोण लागा लागले तुम्हाला? हा, येऊ म्हणतोय 7 वाजता बोल महाकर कार्यक्रम. मी एका पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, बाबांनो बोर्ड का काढली? ते म्हणले वरून अर्धेशी. मग मी थोडं वर सरकलो, वर चाली विचारलं कुठे, कम काढले. ते म्हणलं वरच्याच आदेशी. मी आणखीन वर सरकलो. मग
मी वर सरकारला मागं पुढं बघत नाही. म्हणलं आणखीन वर जातो. मग कमिशनरला फोन केला, बोर्ड कम काढले. ते म्हणले वरून आदेश. मग मी आणखीन वर सरकारलो. त्यांना फोन केला, ते म्हणले वरूनच हे लफडं थेट गृहमंत्र्यापाशी गेलं. म्हणजे त्यांनी सांगितलं राज्यातले मराठ्यांचे बोर्ड काढा आणि पोरावर गुन्हे दाखल करा. वा रे गृहमंत्री. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का माय बापा, आपल्या घरात जर लेकरू जन्मलं तर त्याचं 5व्या दिवशी नाव ठेवते, त्याला पाची म्हणते. 5वीच म्हणतात का तुमच्याकडे? वेगळं म्हणते. आणि नाव ठेवत असते आत्या. आत्या त्या लेकराचे कान फुकी देईन, कानात नाव ठेवती. सध्या गृहमंत्री आत्याच्या भूमिकेत आहेत. गृहमंत्री पोलीस बांधवांच्या कान फुकी देईन, त्यांना सांगते कर गुन्हे दाखल. तिकडून सांगते आत्या, इकडं गुन्हे दाखल सुरू. बघा काय आत्या भूमिका पार पडी ती. आणि आत्याच्या पोटातले नळ फुगलेत मराठ्याच्या दोषाने. पोट वसरायचं औषध मराठ्याकडे. थोडे दिवस दम काढ. आणि तसं तर औषध आणलंय बी मराठ्याने. 2-4 दिवस झालं मी ऐकतोय. तुमच्याकडे ऐकणे का आम्ही ऐक. वा 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 वा, तुम्ही तर कार्यक्रमच केला उलटा सुलटा. आता मराठ्याने नवीनच खंड आणलाय. याद्या बी आणल्या. तुम्ही लावायच मागे ते सौस तोडायला त्यांना आला. वाचतो ना, नंतर वाचतो ना. भाऊ द्या आता जेवायचं असेल ते. आता मला सांगा, तुम्ही जर आता बीडला झाले 3404 उमेदवार बर का. आता हे जर लफडा असंच पांगलं तर मला सांगा, केंद्र असते 3, 2 वस्त्यावर आणि 1 गावात. शाळात असते ते. आणि तिथं जर हे बॅलेट पेपर ठुलं ते शाळेत बसन का? 1.5 किलोमीटर लाईन लावावं लागेल याची आता लांब. आणि समजा आता तुम्ही असे जर 40,000 फॉर्म भरले एका जिल्ह्याने, चिन्ह कुठून आणतो भाऊ? आता चिन्ह काय आणतो? कांदा बटाटो तांबटू गोटे गाठे कुडून. आणि समजा बॅलेट पेपर आथरीला आणि सकाळी आपल्या आजोबा लाईनला लागले. मग हा ना तू खासदार किलो भरायला आणि त्याचं चिन्ह कांदा आहे. आणि बाबाला जर बटाटो सापडत नाही चिन्ह, आणि बाबा जर 7 वाजल्यापासून 3 वाजूस तर नुसतं नातवाचं चिन्ह सापडे घेतल्यात, बाकीच्या मतदान करायचं का? आता लयच खेळ पंगीला हो तुम्ही. त्यांना झोपाय ना. मला तर वाटतं आपली फाईट बघून जेवढ्या राज्यात निवडणूक आहेत तिकडं असंच होतं का काय घ्या. तुम्हाला नाही तर आम्हाला नाही. लागू द्या राष्ट्रपती राजवट. मी त्यांना सांगितलं होतं बोर्ड काढू नका, पोरावर खोटे गुन्हे दाखल करू नका, तुम्ही मराठ्यात नाद लागू नका. हे लय पुढच्या डावा टाकणारे. एखाद्या डावात जर मराठ्याच्या तुम्ही गुंतले ना, तुमच्या सगळ्या फासोळ्या मोडत्या. आता मी एकट्यानेच एवढं बेजार केलंय त्यांना म्हणल्यावर, आणि तुम्ही मागं लागल्यावर त्यांना असं राहायला जायचं काम आहे आता. आणि कारण काय माहितीये का? एवढे उपवस्तू कुठाने करण्याचे. मी काय चुकलं बरं मायबाप मराठ्यांना? मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा. त्या दिवशी मी त्यांना थोडं बोललो तर त्यांना लय वाईट वाटलं. असं काय वाईट बोललो मी? तुला बोललो, तुला एवढं वाईट वाटलं? आमच्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तुला कमून वाईट वाटलं? अंतवालीत तुला एक शब्द बोललो तितकं वाईट वाटलं? आमच्या आई बहिणीच्या पोटातल्या छातीतल्या आणखीन गोळ्या निघाल्या नाही. आमच्या पोरांच्या मांडीत आणि गुडघ्यात आणि पाठीमागून घुसलेल्या गोळ्या आणखीन निघल्या नाहीत. काही काही पोरांच्या पोटात आत्ताही पाठीत 13 गोळ्या.
त्यांना लीलावती हॉस्पिटलला नेलं मुंबईला. सगळ्यात हायेस्ट हॉस्पिटल, सगळे डॉक्टर असणारे. नाही त्या मराठ्यांच्या लेकराच्या पाठीतल्या गोळ्या आणि मांडीतल्या गोळ्या आणखीन बी निघल्या. आत्ताही त्या माझ्या आईला गुडघ्यात गोळी शिरल्यामुळे आताही शेतात नाही जात आहे. शेवटी ती बाजावरती आत्ताही पडू नये. एका 9 वर्षाच्या मुलीच्या पायावरती गोळी झाडली. त्या लेकराच्या पायातून गोळी काढली तर काढताना 1.5 लिटर पाणी तिच्या पायातून निघालं. काय केलं होतं आमच्या त्या लेकरानं? ज्या आईनं कधी मार खाल्ला नाही, तिच्या मांडीवरती 4 महिन्याचं लेकरू तिथे आमरण उपोषणाच्या मंडपात घेऊन बसली. आईचं वरून इतकं डोकं फुटलं, आईच्या डोक्याचं रक्त आणि त्या रक्तानं 4 महिन्याचं लेकरू पूर्ण माखून गेलं. त्या आईच्या डोक्यात 34 टाके पडले. तिच्या उभ्या आयुष्यात तिला इतके टाके कधी पडले नसते. त्या माता माऊलींच्या डोक्यातले टाके काही काहींचे आणखीन काढले नाही. 6 महिने झालेत, कारण ते सारखे ओले व्हायला लागले, ते कोरडे पडायला तयार नाही. त्यावेळेस तुला ती आई नाही वाटली. परवाच्या दिवशी मी 4 शब्द काय बोललो तर तुला इतकं झोंबलं ते की सगळं मंत्रिमंडळ एकीकून झालं आणि म्हणायला लागला आमच्या नेत्याला तेव्हा बोलला. मराठ्यांचे आमदार आणि नेते, मी बोललो जातीसाठी, बोललो पक्षाच्या नेत्याला आणि पक्षाला. मराठ्यांच्या आमदाराला नेत्याला नाही. तुम्ही 6 महिन्यापासून आम्हाला फसवायला लागलात, म्हणून माझी तळपायाची आग मस्तकात गेली की माझ्या मायबाप मराठ्यांना तुम्ही किती दिवस येड्यात काढणार. 75 वर्ष झालं तुम्ही आम्हाला वेड्यात काढताय. आता 6 महिने झालं आंदोलन सुरू आहे. आज आरक्षण देतो, उद्या देतो, असं करत करत तुम्ही 6 महिने झाले आणि माझा 17वा दिवस आहे आमरण उपोषणाचा. माझ्या पोटात काय नाही, त्यावेळेस अनावधानानं माझ्याकडून काही शब्द गेले असतील. तुम्हाला एवढं लागण्याची काय गरज नव्हती. बरं लागले तर लागू द्या. मी बोललो पक्षाला आणि त्या नेत्याला, मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्याला नाही. मग मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होतं त्याच्या नेत्याला, अधिसूचना तुम्ही काढली कायद्यात बदल करण्याची. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्या जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर 2001च्या कायद्यानुसार 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतो. त्यावेळेस सगळा सोयरा हा ओबीसी आरक्षणात येतो, 2012च्या कायद्यात येतो. अधिसूचना तुम्ही काढली की मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होतं तुम्हीही अधिसूचनेची अंमलबजावणी करा. जरांगे पाटील कसा बोलतो ते आम्ही बघतो. त्यावेळेस मी सुद्धा कानाला धरला असतो माझ्या स्वतःच. नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेस यांना सांगितलं मराठ्यांच्या आमदारांनी आवाज उठवा. एकही मंत्री आणि मराठा आमदार बोलला नाही. आता मुंबईला आर्थिक अधिवेशन सुरू झालं, त्यातही आपण सांगितलं मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यानं सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी आवाज उठवा. एकही बोलला नाही. मग तुमच्या नेत्याला बोलल्यावर तुम्ही मराठ्याचे, मी आरक्षण मागतोय मराठ्याला, त्याच्यात तू बी आला, तू बी आरक्षण खाणार, तो आजा खाणार, तो चुलता खाणार, तो हे पोरं खाणार, रक्त आमचे गोरगरिबांचे मराठ्यांचे लोक जाळणार, याच्यात तू पण मोठा होणार. तो आमच्या कोण बोलायचं तर तू काय म्हणतो तिथं आमच्या नेत्याला जरांगे पाटील बोलला त्याला अटक करा. तो नेता आहे का? तो जात आहे येडपटा गाच पानतोय सगळ्या दुनियाचं. तू ये वर इकडं मग सांगतो तुला आता
अरे किती मूर्खपणा आहे. मी कुणासाठी बोलतोय? जातीसाठी. तुला बोललो का? नाही. पक्षाचा नेता मोठा, तुला जात मोठी. तुला जातीनं आमदार केलंय का पक्षाने केलंय? तुला मतदान केलंय म्हणूनच तू आमदार झाला ना? का तो या नेत्यानी तो यासाठी कॅनडाहून मतदान आणलं होतं म्हणून तू निवडून आला? म्हणजे मतदान करायला मराठी, मोठं करायला तुला मराठी, आणि तू बोलणार नेते को. अरे धंदा. आणि आता तो तांगा पलटी केल्यावर कुठं बोलशील? परिस्थितीचं भान ठेवा. आम्ही कोणाला बोललोय, तुम्ही कोणाला बोलताय, आणि तुम्हाला सांगतो त्याने काय केलं. मी तेवढं बोलल्यामुळे बघा, मी बोललो आज रात्री 3-4 झाला टोळीचा. टोळी मुकादम सगळ्यात पुढे चलत होता. सगळे कोयते जमा केले त्यांनी, आणि त्यांना सांगितलं याच्यावर उद्याच्या यासाठी नेमा मयाव. बघा आता कार्यक्रम. विधानसभा अध्यक्ष कर्तव्य दक्ष ताडकून तैड झाले. ते म्हणले मी SIT ला मंजुरी देत आहे. आत्या तटकून उठल्या. लगेच आत्या म्हणल्या मी अंमलबजावणी उद्या सकाळीच करतो. वा रे वा, राज्य चालवणारे. बघा आता हे कार्यक्रम यांचा. यासाठी कुणाला नेमाला पाहिजे माहिती का? तो या अवती भोवती जे सुगंधी अगरबत्ती हिंडा त्यात भ्रष्टाचारी, त्यांच्यावर करायची. मायावर माझ्याकडे काय 13च पत्रीत नेतो काढून टाकतो तो आहे घरावर. आणि ते बी सिमेंटाचे आहे, भांगारात ऐकत नाही ती. आणि मी भेटतो का? तो आहे मनात मी लय शान आहे का? मी माझं कुटुंब बाजूला सारलेलं आहे. हो, आणि समाजाला मायबाप मानलेलं आहे. मी मरुस तर माग आटत नसतो. तुला काय करायचं कर, चल. आणि ह्या समाजानं मलाही माझ्या कुटुंबाची, माझ्या मायबापाची मला कधीच आठवण नाही दिली. एवढं प्रेम दिलंय मला, एवढी माया दिली. मला काय पाहिजे? तुमचे पदन पैसे नाही पाहिजे मला. मला पाहिजे आरक्षण. आणि तू ते नाही दिलं, तो तांगे मी उलटे पालटे केलेच म्हणायचं. मला नाही राजकारणाचा देणं घेणं. मला राजकारण माझा मार्ग नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोर अधिकारी झाले पाहिजेत, आणि हे स्वप्न घेऊन मी जीव हातावर घेऊन निघालेलो. आणि तू मला भिडितो SIT. आता मला एक तर मीडियावाल्याने विचारलं SIT झाली तुमच्यावर. म्हणलं मला SIT मध्येच कळा ना काय आधी. त्यामुळे आपण उत्तर नाही दिलं त्याचं. म्हणलं थांब मला आधी कळून देईन मग देतो बा. आणि मग ते म्हणले तुम्हाला असं असं होणार तसं तसं होणार. म्हणलं असं आहे का? हो दे म्हणलं. काय आता मी काय कोणाचा रुपये घेतलेला नाही. माया माग कोण नाही. माया माग यो पक्षी. माया माग कोण नाही. मा मालक आवडायची, कारण मी याला दैवत मानतो आणि ही जनता माही मालक. आणि बाकीचा मायापाशी टिकत बी नाही. तुम्हाला खरं सांगतो, ज्या ज्या वेळेस तुम्ही इथून मागे जर बघितलं असेल ना, बघा ना आपलं किती नशीब आहे. आपलं उन्हात सभा सुरू येतो, वरचा निसर्ग सुद्धा साथ द्यायला लागला. सावली सावली डोक्यावर आपली. सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय तुम्ही सोडित नाही दादा. SIT नेमली. मला ते SITचा लवकर मेळ नाही लागला. म्हणलं ठीक आहे. आपल्यात जर इकडे भांडणं झाले, जनरल सांगतो आम्ही. आणखीन बोलो बोलशी राईट टाइम तुम्हाला. अरे मागचे तिकडे ओके चलून दे कवर रवी. मग काय मायापूरचा स्वभावाचा अंदाज दिसा ना मला. आता तुम्ही इतके जमलेत तर मला दम नाही का ना मग बोलायचं. मी सुरू केलं बघा आता. आणि SIT नेमली. समजा आता आपल्याकडे जर भांडणं झाले जनरल, आणि जर गुन्हा दाखल झाला, नको नको बसल्यावर मग मी बोलतो मला. बसतो थोडा वेळ उभा राहून बोलतो, थोडा वेळ नंतर बसतो. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जर जनरल भांडणं झाले तर गुन्हा दाखल होतो. केस झाल्यावर माणसं काय करतात माहिती का? जरा मोठा गुन्हा असल्यावर पटकून डॉक्टरला फोन लावते. ते म्हणतात मग BP लय वाढ आहे, कारण इकडे पोलिस धरून न्यायला आले ना त्याला. आणि मग BP वाढा
आणि तू पटकून मला ऍडमिट करण लय शिरेशे म्हणून सांग. कारण जर त्याला ऍडमिट केलं तर अटक करता येत नाही. आता मायावर यासाठी नेमली. त्या दिवशी मी कुठं होतो? संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आधीच ऍडमिट होतो का नव्हतो? आणि यासाठी नेमले म्हणल्यावर मला मध्ये टाकणार म्हणल्यावर मी जर भेकड असतो तर मी काय म्हणलं असतं माहितीये का? डॉक्टर म्हणलं असतं इकडे हातात चला नाही, इकडून 2-4 कोचेव आणि सांग कोमात गेलाय म्हणून म्हणलं असतं की नाही तर मागच्या दारातून सनाट पळून गेलो असतो. 4 दिवस झाले सलाईन सुरुवात आणि यासाठी कळाली. माझ्याकडे असा निरोप आला, यासाठी तुमच्या चौकशीला अंतरवलेली येणार आहे. अगोदरच्या दिवशी म्हणलं येणार आहे. डॉक्टरला म्हणलं सलाईन काढ आणि मी नीट झालो म्हणून सांग. कानाच अंतरवाली झालो. लोक पळून जाणार का नाही? 2 दिवस वाट बघितली होती, काही येईना. म्हणलं मग जाऊ दे आता दौरा सुरू करतो. फोन आला की येतो तो ह्याकडे. पळून जाणार या अवलाद माझी नाही, मराठ्यांचे वरीच नाही. तू मला जेलला टाक, नाही तर तू अहवाल बनव, नाही तर चौकशा कर. तू जेलला मला टाकलं तरी संपला आणि नाही टाकला तरी संपला. कारण मी जर आत गेलो जर मी आत जेलला गेलो तर मी जेलमध्ये मोर्चा काढीत असतो बा. तिथं मराठ्यांचे असणारे कैदी मये, तिथं मुस्लिमांचे असणारे कैदी जर असले तर ते मयेच. तिथं धनगर बांधव वंजारी बांधवांचे जर कैदी कुणी असले ते बी मयेच. येवलेवाल्याचे सोडून बाकी आत असणारे सगळे आपले. मी आतच मोर्चा काढीत असतो. मी सगळ्याला आरक्षण शिकत असतो आतच. पण आरक्षण घेतल्याशिवाय माग आटत नसतो. देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात असू द्या. या मोहोळमधून, या मोहोळ नगरीतून माझं तुम्हाला चॅलेंज आहे. गोडीत आणि गपचिप तुमचं आणि आमचं शत्रुत्व नाही. गपचिप सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ज्या 5-6 गोष्टी ठरलेल्या आहेत, गॅजेट सगळ्यापासून गुन्हे आणि शिंदे समितीची मुदतवाढ गोडीत करा. जर असले चाळे करायचा प्रयत्न केला तर ते बाकीचे तुम्हाला भेले असतील. जेलला जायचं नको म्हणून मी मध्ये जायला भेट नाही, बाहेर राहायला भेट नाही. मी कुठं राहिलं तरी तुम्हाला टेन्शनच आहे. मी असा आहे, मी माझ्या जीवाची कदर नाही करत. तुमच्या गावात आलो म्हणून नाही सांगत. या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्यायच मिळाला पाहिजे. याच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकायचाच म्हणून सलाईन तोडून बाहेर आलो. विचार नाही करीत माझ्या जीवाचा आणि आयुष्यभर करणार बी नाही. मला चॅलेंज दिलं की आवडत. गोडीनं जर म्हणलं तर मी काही करतो. मुख्यमंत्री साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबाच्या शब्दावर माझ्या मराठा समाजानं त्यांना 6 महिने वेळही दिला आणि सन्मानही केला. वेळ देऊ ते परवा काय म्हणतात माहितीये का? जो लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो. मग मी बी सांगून टाकलं, जो मर्यादा तोडतो त्याचा मी करेक्टच कार्यक्रम करीत असतो. तुम्ही असताना पदावर, पण पदावर बसवणारे हे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तुम्हाला सुट्टी नाही. मोहीम काय सुरू केली? मराठ्यांच्या पोरावर खोटे गुन्हे दाखल करायचे. मायबापाव तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, आज या राजकीय नेत्यासाठी भांडण करून आपण फुकट केशी आपल्या अंगावर घेतल्या. सरकार आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे होऊ द्या. आपल्या लेकरासाठी काय फरक नाही पडत, होऊ द्या. पण आपल्या लेकराचं कल्याण एक गुन्हा होऊ द्या आपल्या अंगावर. फक्त कुठं उद्रेक जाळपोळ आपण नाही करायचं. आता त्यांनी सुरुवात केली बोर्ड काढायला. बोर्ड काढताना फक्त एक काम करा, आपण काढू नका. त्या पोलिसांना सांगाल तू काढून न्याचा घेऊन जाय तिकडे.
आपण काढायचं नाही, म्हणजे ते आत्याकडे जातं, परत गृहमंत्र्याकडे जातं, ती विषय तिकडेच नेऊन घालायचा. बरं आता तुम्ही सगळे बोर्ड काढले बरोबर. आता समजा आमचे काढले आणि एखादी वेळेस समजा सोलापूरला सभा आहे तुमची, त्या टायमाला तुम्ही आमच्या मोहोळमध्ये काय लावणार? चलो सोलापूर लावणार का नाही? मग आमच्या सोलापुरात तो कस का लावला रे? आमच्या तुला जमानात आणि आमच्या मोहोळमध्ये कस का लावले? बरं तरी लावले तर लावू द्या, काढू नका. मी म्हणतो म्हणून काढू नका. आपण दोघांनी एकमेका शब्द मोडायचा नाही, राहू द्यायचा. फक्त पोलिसाला फोन करायचा, सांगायचं आमचा तुम्ही काढून न्याल तर एवढा काढून द्या. आणि तुम्हाला काढून न्यायचा नसला त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याने आमच्यावर केलेला आहे. आता आपल्याला यांच्या बोर्डाला पर्याय आणलाय, आपण उद्यापासून सुरू करा. पर्याय असा आहे, हे आपल्या बाहेर लावलेले बोर्ड काढायला लागले की नाही, मग आपण झेरॉक्सचं एक पान घ्यायचं, झेरॉक्स एवढं, आणि त्याच्यावर वर छापायचं मी मतदार, आणि मतदाराच्या खाली लिहायचं 1 मराठा लाख मराठा किंवा 1 मराठा कोटी मराठा, जे लिहायचं ते, आणि त्याच्या खाली सगळ्यात मोठ्या अक्षरात लिहायचं माझ्या दारात एकाही पुढाऱ्याने यायचं नाही, आणि आपल्या कावडाला चिटकून द्यायचं, आपल्या कावडाला चिटकून द्यायचं ते आपण आपल्याच घराला. मग कुठं जाईन आता ह्यो मतदान आणायला? येरी जातो का नदी नदीने हिंडतो? आपल्या दरवाजाला लावायचं तेच पॉम्पलेट, आपल्या 4 व्हीलरला बी लावायचं तेच पॉम्पलेट, आपल्या मोटरसायकलला लावायचं. कदाचित एखाद्या पुढाऱ्याला रस्त्याने त्याची गाडी बंद पडली, तो जर म्हणला मला मोटरसायकल ह्या तोर नेऊन सोड, त्याला ह्या तोर न्यायचं ना अर्ध्याच म्हणा उतर माझ्या गाडीत खाली. कारण पुढाऱ्याने गाडी आपल्या दारात न्यायचं म्हणल्यावर आपल्या गाडीवर बी नाही बसायचं, त्याच्या गाडीच काही गरज नाही. आपल्या जीवावर मोठं झालेली ती, त्याला आत्ता बेजार होत आहे ते जर मराठीने थोडं बाजू सोडलं त्याला. ही मोहीम सुरू करायची. आपल्या दाराला लावू शकतो की नाही आपण? आणि त्याने आपल्या दाराला पॉम्पलेट चिटकायचं नाही, पण त्याचं कुणाच्याही भीतीला लावलं त्याच्यावर केस ठोकायची इथून पुढे. कुणाच्याही भीतीला त्याने पॉम्पलेट चिटकेलं तो ऍक्ट कोऱ्याला लावा म्हणायचं आणि हिंड तिकडं. तुम्ही किती डाव टाकणार आहे? केशीची सत्ता आता ती म्हणून. मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या नादी नाही लागायचं. आणि त्या फडणवीस साहेबाला मी 3दा सांगितलं, तुम्ही लय गलत माणसाला खेटलात म्हणलं. तुम्ही मला खेटायला नव्हतं पाहिजे, कारण मी लय नमुनायची. तरी तुम्हाला सांगतो ना, जे जे मंत्री माझ्याकडे चर्चेला आले ना इथून मागं फिरून डबल तेव्हा आलेला नाही बरं का. तुम्ही चांगल्या बैठका बघा अंतरवालीतलं, जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा डबल आलाच नाही, दुसराच यायचा. तुमच्याकडे नांगर आणतात का? आणतात का नाही? दुपारून खांदे बदली देत बैलाची, तसे खांदे बदलूनच येतात भाऊ आपल्याकडे येताना. सुट्टीच नाही आपल्यापाशी, कारण मी माझ्या जातीकून प्रामाणिक. मायबाप सगळ्या शहरांची अंमलबजावणी केल्याशिवाय नाही हटायचं. आता तुम्ही एवढ्या संख्येनं जमलात ही राज्याला भयानक मेसेज जाणार आहे आता, कारण ही होती बैठक. तुम्ही केलं हिचं प्रचंड मोठ्या जाहीर सभेत रूपांतर, आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बैठक असेल माझ्या मतानं 100%. एवढी बैठक असते काय कुठं? इकडं बघितलं तरी तितकेच, इकडं बघितलं तरी तिकडं, मागं वळून बघितलं मागं तेवढेच आहेत. हो ना, वर पत्र्यावर बसले. मीडियाच्या बांधव दाखरे मुंबईतल्या लोकांना पत्र्यावरचे लोक बसले, मला जागा मिळाला. आणि तो म्हणतो मराठी सगळे खुश आहेत. काय खुश आहेत रे? गप्पा हाणतो आमच्या जीवावर येऊन. ते सगळे कोण बघितले मी नजर पाहिली तेव्हा तर मग बोलायला लागलं एवढा कानाकानाने. मागचा हॉल भरला, पुढचा हॉल भरला, चौकोन हॉल भरला. आता गृह विभागाचा मेसेज जाईल ना त्यांना आता लगेच. पोलीस बांधवाचा चौकोन उभा होते म्हणते ना, आम्हाला नाही मोजीत आले किती होते. हे बघा, मी विरोध करायचा म्हणून करत नाही, मी प्रामाणिक, मी संयमी. माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी लढतो मी. ना भाजपला नाव ठेवतो, ना राष्ट्रवादीला, ना शिवसेनेला, ना काँग्रेसला. मला त्याशी नाही देणे घेणं. पण जर का मराठ्याच्या ना मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तो मग कुणी असो मी त्याला सोडित असते. तो कुणी पण असो. माझं एकच स्वप्न आहे, शेवटी जाता जाता सांगतो तुम्हाला, आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे.
सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी द्या आणि ठरलेले विषय सगळे करा. आमची तुमची दुश्मनी नाही. तुमचं राजकारण जळू द्या, तुम्हाला जे करायचं ते करा. पण तुम्ही जर आरक्षण ते दिलं नाही आणि तुम्ही जर नाटकं करीत राहिले तर मी तुम्हाला हरू शकत नाही. यांचं स्वप्न यांनी रंगवलंय. ह्यो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. मी ह्यो संपला तर आपलं काही खरं नाही तर काही खरं नाही. एक तर याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा, मला नसता याला गुंतून टाका. मी माझ्या जातीशी गद्दारी नाही करू शकत. 10% घेऊ. पहिलं 13% दिलं होतं ते टिकलं नाही, ते 50%च्या वर गेलं. कायदा सांगतो 50%च्या वर टिकत नाही. इंदिरा साहनीचं जजमेंट पण सांगतं 50%च्या वर गेल्यावर आरक्षण टिकत नाही. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात सांगितलं मराठा समाज ही मागास सिद्ध झालाय. मग कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला ती जात किंवा तो समूह ओबीसी आरक्षणात घ्यावा लागतं. मग जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मराठ्यांना 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात तुम्ही का घेतलं नाही? यांनी वेगळा प्रवर्ग केला आणि आरक्षण दिलं. हे 10% मायबापा असं आरक्षण आहे. जी जात मागास सिद्ध झाली त्याला ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू कराव्या लागतात. या 10%त इंजिनिअरिंग नाही, मेडिकल नाही, MBBS नाही. आणि मग काय? मग पहिलीची फी भरतो का? आमची पहिलीची 13 रुपये फी आहे ती भरितो का? आणि तो आहे करतो का 40 लाख असणाऱ्या MBBSच्या फी माफ? ते दिलं कशाला? मी या मोहोळमधून जाहीरपणानं सांगतो ते 10% मागितलेलं आरक्षण हे मागितलंय 3 जणांनी आणि ते लागतंय 200-250 फक्त. आम्हाला नाही. आम्हाला करोडो मराठ्यांना ओबीसी करूनच पाहिजे. तरी पण त्या 250साठी आम्ही लढायला तयार आहेत मराठी. कारण ते बी आम्हीच दिले, ह्याच आंदोलनाने दिले ते सुद्धा. पण त्या 250 जणांसाठी आपल्याला आड पडू नये म्हणून. नाही तर त्यांना बी नव्हतं ते बी. आतापर्यंत 57 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात. 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं. याच गोरगरीब मराठ्यांमुळे आतापर्यंत मिळालं. काय वाईट केलं मी? एवढा संघर्ष केला, काय वाईट केलं? 75 वर्षात मिळत नव्हतं ते गोरगरीब मराठ्यांना मिळतंय आणि तुम्ही म्हणता यो काटा, याला बाजूला काढा. 10% आरक्षण आम्ही स्वीकारायला तयार आहे त्या 250 लोकांसाठी. मराठा समाज मागास सिद्ध झालाय. या 50%च्या आत 27% मराठा स्वीकारतेत. मराठी वर जर ते गेलं तर ते टिकत नाही. 2 याचिका दाखल झाल्या. पहिली 10% आरक्षणाच्या विरोधाची याचिका दाखल झाली. दुसरी पोलीस भरती आणि शिक्षण भरती निघाली, त्याला सुद्धा आता स्टे आणण्यासाठी चॅलेंज केलं. म्हणजे चौकून मराठ्यांचं वाटोळ. याच्यासाठी ते आरक्षण आम्हाला नको. मग त्यांनी ठरवलं याला गुतवा, नसता 10% लादायला लावा. का? तर मराठ्यांनी गुलाल उधळला नाही. मराठ्यांनी गुलाल उधळला होता 2018ला, तर यांची 106 आमदार निवडून आले होते. ह्यावेळेस गुलाल उधळला नाही, ते निवड केलं. आपला सोपडा साफ व्हायचा मागे दिसतो. आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणं देणं नाही. तुमचे पडतील की निवडून येतील याच्याशी नाही. तुम्ही उद्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या आणि ठरलेल्या गॅजेट प्रमाणे गुन्ह्याप्रमाणे काम करा. तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभ. माझ्या मराठ्यांना तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं नाही आणि मला सुद्धा नाही. आमचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा ही फक्त आरक्षणाशी. तुम्ही आणखी शहाणे व्हा. तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. फडणवीस साहेब, तुम्हाला विशेष करून या मोहोळ शहरातून सांगतो, तुम्ही आमची सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. आम्हाला काही गरज नाही. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. पण तुम्ही नाही दिलं तर मुंडक्यावर टाका सुद्धा मागे पुढे बघणार नाही.
आता आरक्षणाची लढाई पुन्हा ग्राउंडवर आपण निघालोय. माय बापा, तुमच्या जीवावरती मी माझी जीवाची बाजी लावून तिथं लढतोय. माझं शरीर मला आता साथ देत नसूनही मी लढतोय. मी मरायला भेटणार नाही. फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीरानं मला साथ द्यावी एवढीच देवाकडे मी सध्या प्रार्थना करतोय. फक्त आरक्षण मिळूस तर मला शरीराने साथ दिली तरी बस. आणि आरक्षण मिळेपर्यंत जर शरीराने साथ दिली तर मी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण आणतो, मजा आणतो. आणि मराठा समाजालाही सांगतो, माझं मुंडकं जरी यांनी कापून नेलं ना तरी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त तुम्हाला एकच विनंती, आंतरवालीला हाक दिली त्यावेळेस तुम्ही 1.5 ते 2 करोड मराठी आले होते. पुन्हा जर मला तुमच्या पाठबळाची ना आशीर्वादात जर गरज लागली, जर हाक दिली तर करोडच्या संख्येने एकदा बाहेर निघा. माझा उद्देश माझ्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे यासाठी. माझा हट्ट एकच आहे, या ओबीसी आरक्षण देऊन या मराठ्यांच्या पोरांच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. मी मरण पत्करायला तयार आहे, पण माग हटायला तयार नाही. माझ्या बापांना माग हटायला आता तयार नाही. आणि सरकारची नेमकी तीच अडचण झाली. सरकारची अशी अडचण झाली, मी त्यांना फुटत बी नाही, मॅनेज बी. ही सगळ्यात मोठी त्यांची अडचण. आणि ज्या समाजाला मी मायबाप म्हणलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी नाही गद्दारी करू शकत, कारण मला तुमचे पैसे नको आणि पद बी नाही लागत. मला पैशाचं मग कवाच जमत नाही, जसं हिंदीचं मग जमत नाही तसं. कवा बघा तू माझ्याकडे कर्जच असत आणि पद नकोच मला. याच्यापेक्षा काय मोठं पद पाहिजे. येवाय बाय कोणाच्या नशिबात नाही. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ते नाद तुम्हाला आहेत. पद घ्यायची आणि द्यायची. कोणाला रातचीच फोडीत आणि सकाळी तिसरीकडे दाखितात. आणि खरी यासाठी त्यांचे लावायचे तर मै लावले काय माझ्याजवळ यासाठीला. आणि येऊन दिवस तो यासाठीला सगळ्यात जास्त मंत्री तुमचेच गुतणार आहेत. त्यांनीच मला फोन केलेले. मी खप रेकॉर्डिंग व्हायरल करीत असतो, मी भेट नसतो. तुम्ही लय फोन केलेत आम्हाला विरोधक, तरी मला भेट फोन करायचा. पण तुम्ही मिटून घ्यायसाठी इतके फोन केलेत. मी खप रेकॉर्डिंग देत असतो मराठ्याला. हे फेस येणाऱ्या मोबाईलवर कॉल करते मला. ते मला कळा ना ते फेस यायचं मोबाईल कशाच असतो. ते मला म्हणायचे आम्ही मोबाईलवर बोलायचं तुम्हाला, पण फेस येतोय ते मोबाईल. म्हणलं फेस येणारा मोबाईल आमजवळ नाही बा. त्याला शॅम्पू लोक म्हणलं म्हणजे फेस येईन त्याला. ते म्हणले नाही ते फेस कॉल असतो. म्हणलं त्याने काय होतं. ते म्हणले रेकॉर्डिंग होत नाही. मग त्याने फेस कॉल लावला का आम्ही वरून दुसरा मोबाईल धरायचा. झाली तू रेकॉर्डिंग आमजवळ. तुला शहाण आहे ना आम्ही. तू वाटलो होय मी येडपटी. तो यापेक्षा पुढची येत आम्ही. सुट्टी नाही. मायबापावर शेवटच सांगतो, पिढ्याना पारचं लेकराचं आपल्या कल्याण होणार. हे नाही कल्याण करणार आपल्या लेकरांचं. मी बोललो पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला, तर हे लोक त्यांच्याकडून बोलायला लागले. आपल्याकडून बोलायचं तर आपल्या जातीचे असून हे मराठा विरोधी लोक आहेत. हे आमदार आपलेच आणि आपलेच मंत्री. त्याच्यामुळं शहाणे व्हा. पक्षाचा मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो, नोकरदार मराठा असो किंवा शेतकरी किंवा कष्टकरी मराठा असो, आपल्या लेकराचं कल्याण आता आपल्यालाच करावं लागणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. पुन्हा मैदानात उतारलो. पुन्हा जर कधी काळी तुमची गरज लागली तर ताकदीनं या लेकराच्या पाठीशी उभा राहा. या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत हा उद्देश घेऊन पुन्हा बाहेर पडलो. आणखीन उंबऱ्याला 2 दिवसासाठी घरी गेलो होतो. 2 घंटे फक्त उंबऱ्याला शिवलो. आणखीन पुन्हा शिवलो नाही. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत तुम्हीच माझे सर्वस्व आहे. मरण तर तुमच्या मांडीवरच मुंडका ठेवून मरण, पण गद्दारी कधीच तुमच्याशी करणार नाही. तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की करोडो मराठ्यांचे पोरं राज्यातले तुमचे लेकर आपल्याला मोठे करायचे. ताकदीनं पाठीशी उभा राहा.
कोणीही मागे सरकू नका आणि राजकारणासाठी मतभेद होऊ देऊ नका. आपल्याला ही लढाई जिंकायची. हे मला हरायला निघालेत, पण मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला हरू शकत नाही. तुम्ही गलत जागेवर खेटलात. ताकदीनं लेकरू म्हणून उभा राहा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुम्हाला शब्द देतो, 1 इंच सुद्धा जीव गेला तरी मागे सरकारणार नाही. हे शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.